सर्व नागरिकांना सरकारची अर्जंट सूचना 28 फेब्रुवारी आधी 10 कामं उरकून घ्या, अन्यथा 1 मार्चपासून 10,000 रुपये दंड होणार. मुख्यमंत्र्यांनी तातडीची सूचना सर्व नागरिकांना दिली आहे. आता वेळ वाया घालवू नका. जर तुम्ही पुरुष असाल, महिला असाल, विद्यार्थी असाल किंवा ज्येष्ठ नागरिक असाल, कोणीही असाल, तर प्रत्येकाला ही 10 कामं आजच्या आज पूर्ण करायला सांगितलेली आहेत. आता या 10 कामांपैकी जर पहिलं काम तुम्ही केलं नाही तर तुम्हाला 2,000 रुपये दंड लागणार आहे. दुसरं काम तुम्ही करायचं विसरलात तर 1 मार्चला 3,000 रुपयांचा दंड भरावा लागेल. तिसरं काम जर तुम्ही केलं नाही तर 5,000 रुपयांचा दंड. आणि सगळ्यात भयंकर म्हणजे 10 नंबरचं काम. हे सगळ्या नागरिकांना, महिला पुरुष सगळ्यांना करायचंय. ते जर केलं नाही तर 10,000 रुपयांचा दंड बसेलच, पण तुमच्या बँक खात्यातून तुम्हाला पैसे देखील काढता येणार नाहीत. एकही सरकारी लाभ मिळणार नाही. पहा, अंतिम तारीख ही 28 फेब्रुवारी ठरवण्यात आलेली आहे. आता ही 10 अशी कामं आहेत की जी प्रत्येक नागरिकाशी निगडीत आहेत. यातील एक काम बँक खात्याच्या संदर्भातलं आहे, तर एक काम ही योजनांच्या संदर्भातलं आहे, तर एक काम हे मोटरसायकल किंवा वाहनांच्या संदर्भातलं आहे, तर महत्त्वाचं यातलं एक काम गॅस सिलेंडरच्या बाबतीतलं आहे. तर अशी महत्त्वाची कामं आहेत. आपल्या सगळ्यांना माहीत आहे मार्च महिना हा अतिशय महत्त्वाचा असतो. या काळात मार्च एंडिंगमध्ये बऱ्याचशा गोष्टी बदलत असतात. डिसेंबरला जरी वर्ष संपलं तरी आर्थिक वर्ष हे मार्चमध्ये संपत असतं आणि त्यामुळेच मार्चच्या सुरुवातीला सरकारने हे महत्त्वाचे बदल लागू करण्याचा आदेश दिलाय. त्यामुळेच 28 फेब्रुवारी ही लास्ट डेट ठेवण्यात आलेली आहे. पहा मग ती नेमकं कामं कोणती आहेत, कोणती कामं आहेत पहा. पहिलं काम जे आहे ते आधार कार्डचं आहे. ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे त्यांनी अर्जंटमध्ये जाऊन आधार कार्डचे काम करायचे आहे. त्यानंतर दुसरे काम पॅन कार्डचं आहे. आता ज्या नागरिकांकडे पॅन कार्ड आहे त्यांना देखील 3,000 रुपयांचा दंड होऊ शकतो जर त्यांनी उशीर केला तर. तिसरं काम तुमच्या बँक खात्याशी जोडलेलं आहे. चौथं, 5वं आणि 6वं काम तुमच्या घराच्या संदर्भातलं आहे. तुमच्याकडे 2 चाकी 4 चाकी गाडी असेल तर तुमची गाडी जप्त केली जाईल आणि तुम्हाला 5-10,000 रुपयांचा दंड होईल जर हे काम केलं नाही तर. आणि सगळ्यात खतरनाक जे काम आहे ते 10 नंबरचं आहे. जे 28 तारखेच्या आधी उरकलं नाही तर तुमच्या सगळ्या योजनांचे पैसे बंद होतील. तुमचा गॅस सिलेंडर तुम्हाला मिळणार नाही. तुमच्या बँक खात्यातले पैसे काढता येणार नाहीत. लक्षात घ्या, हे तुम्हाला वरवर सरी एवढं वाटत नसलं तरी ही गोष्ट तुम्ही खूप सिरियस घ्यायची आहे. कारण की सरकारने 31 डिसेंबर शेवटची तारीख दिली होती, पण लोकांनी लक्ष दिलं नाही आणि म्हणून शेवटची तारीख आता 28 फेब्रुवारी आहे. याच्या पुढे आता एकही दिवस देता येणार नाही असे स्पष्टपणे सांगितलेले आहे. आता या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला वेळीच सावध करायला आम्ही आलो आहोत. बघा, आता हाताशी फक्त काही तास आणि काही दिवस उरलेत. खूप कमी वेळ शिल्लक आहे. जर तुम्ही ही कामं वेळेत पूर्ण केली नाहीत तर तुमच्या कष्टाच्या पैशांवर आणि तुमच्या भविष्यावर लाखांचा कुऱ्हाड कोसळणार आहे. सरकार आता कुणाचीही गयावया करणार नाहीये. मागच्या वेळी ज्यांनी ऐकलं नव्हतं त्यांना 2024 मध्ये मोठा फटका बसला. कुणाला 10,000 भरावे लागले, कुणाला 20,000 तर कुणी चक्क 25-30,000 रुपये दंड भरला. विचार करा, बँकेचे व्यवहार थांबले आणि योजना बंद झाल्या तर किती हाल होतील. जर तुम्हाला तुमचं खातं शाबूत ठेवायचं असेल, तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमची गाडी आणि तुमचं घर कायदेशीर सुरक्षित ठेवायचं असेल तर ही 10 कामं डोळ्यात तेल घालून करून घ्या. नाहीतर तुम्ही सुद्धा या दंडाच्या कचाट्यात सापडाल. आत्ताच जागे व्हा. फक्त काही दिवसांचा खेळ उरलाय. दरवेळी मुदत संपण्याआधी सरकार काही कामं पूर्ण करायला सांगत असतं आणि त्याच धर्तीवर यावर्षी सुद्धा ही 10 महत्त्वाची कामं समोर आली आहेत. आता ही 10 कामं प्रत्येकालाच करावी लागणार. यातली एक जरी चूक झाली तरी प्रत्येक कामासाठी वेगळा दंड आहे. आधार कार्डचं पहिलं काम राहिलं तर 2,000 दंड, पॅन कार्डचं दुसरं काम चुकलं तर 5,000 दंड, गाडीचं तिसरं काम राहिलं तर 10,000 दंड. आणि यातलं 10 नंबरचं काम असं आहे की तिथे चूक केली तर तुमच्या हक्काच्या योजनांचे पैसे येणं बंद होईल. तुम्हाला कशाचाही लाभ मिळणार नाही आणि स्वतःच्या खात्यातून पैसे काढताना नाकी नऊ येतील. ही सगळी कामं मी तुम्हाला सोप्या भाषेत टप्प्याटप्प्याने सांगणार आहे. कोणती कामं आहेत, कुठे जायचं, कशी प्रोसेस आहे आणि कोणती कागदपत्र सोबत न्यायची आहेत हे सगळं सविस्तर सांगतो. जर तुम्हाला दंड भरायचा नसेल आणि पुढचे दिवस टेन्शन फ्री जगायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत अजिबात सोडू नका. महाराष्ट्रातल्या माझ्या सर्व भावांनो आणि भगिनींनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी जीवघेण्या संकटातून वाचण्यासारखा आहे असं समजा. जर तुम्ही आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला नाही आणि दुर्लक्ष केलं तर उद्या सकाळी उठल्यावर तुमच्या मोबाईलवर दंडाचा मेसेज आला तर नवल वाटायला नको. कारण आता वेळ हाताबाहेर गेलीये. अक्षरशः काही तास आणि काही दिवसच तुमच्याकडे उरलेत. जर तुम्ही विचार करत असाल की अजून खूप दिवस बाकी आहेत तर तुम्ही स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेताय. प्रशासनाने आणि खुद्द मुख्यमंत्र्यांनी आता कडक पवित्रा घेतला असून 28 फेब्रुवारी ही शेवटची लक्ष्मण रेषा आखून दिलीये. या तारखेच्या आत जर तुम्ही ही 10 महत्त्वाची कामं पूर्ण केली नाहीत तर तुम्हाला 10,000 रुपयांपर्यंतचा दंड तर भरावाच लागेल, पण तुमचे बँक व्यवहार, सरकारी योजना आणि तुमची खासगी कामं सुद्धा पूर्णपणे ठप्प होतील. त्यामुळे आता सावध व्हा आणि ही धोक्याची घंटा गांभीर्याने घ्या. यातलं सर्वात पहिलं आणि अत्यंत महत्त्वाचं काम आहे तुमच्या घरासमोर उभ्या असलेल्या गाड्यांच्या बाबतीत. ज्यांच्याकडे स्वतःची दुचाकी किंवा 4 चाकी गाडी आहे त्यांच्यासाठी हे काम सर्वात मोठं संकट ठरू शकतं. तुम्ही म्हणाल की गाडी तर माझ्या नावावर आहे, कागदपत्र पण ओके आहेत, मग कसला दंड.
तर भावांनो, आता नियम बदलला आहे. तुमच्या गाडीवर HSRP म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट असणं आता कायद्याने मस्ट आहे. तुमच्याकडे साधी जुनी बाईक असो किंवा नवीन कोरी कार, जर तुमच्या गाडीवरती विशिष्ट लेझर कोड असलेली नंबर प्लेट नसेल तर 28 फेब्रुवारी नंतर RTO आणि वाहतूक पोलीस तुम्हाला रस्त्यात कुठेही अडवून 5 ते 10,000 रुपयांचा दंड आकारू शकतात. ही प्लेट लावण्याची अंतिम मुदत आता संपत आली आहे. जर तुम्ही 1 तारखेला विना प्लेटची गाडी घेऊन बाहेर पडलात तर पहिल्याच वेळी 5,000 रुपयांची पावती फाडली जाईल आणि दुसऱ्यांदा सापडलात तर थेट 10,000 रुपये भरावे लागतील. गेल्या वर्षभरापासून हे नाटक सुरू आहे, पण आता सवलत संपली आहे. आजच ऑनलाईन जाऊन तुमची प्लेट बुक करा, नाहीतर गाडी रस्त्यावर काढणं मुश्किल होऊन जाईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या लाडक्या बहिणींसाठी. सध्या राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होत आहेत. पण जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला तातडीने तुमचं KYC पूर्ण करून घेणं बंधनकारक आहे. अनेक महिलांना वाटतंय की एकदा पैसे यायला लागले म्हणजे काम झालं, पण तसं अजिबात नाहीये. जर तुमचं आधार कार्ड आणि बँक खातं एकमेकांशी बरोबर जोडलेलं नसेल किंवा तुमचं KYC अपूर्ण असेल तर 28 फेब्रुवारी नंतर तुमच्या खात्यात येणारा 1,500 रुपयांचा हप्ता कायमचा बंद केला जाईल. ही शेवटची संधी आहे. यापूर्वी नोव्हेंबरची मुदत होती, ती वाढवून फेब्रुवारी केली गेली, पण आता यापुढे मुदतवाढ मिळणार नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींनी आजच CSC केंद्रावर जाऊन किंवा आपल्या मोबाईलवरून KYC करून घ्यावं आणि त्याचा सक्सेसफुल झालेला स्क्रीनशॉट स्वतःकडे जपून ठेवावा. जर हे काम राहिलं तर तुमचं नाव लाभार्थी यादीतून कायमचं कट केलं जाऊ शकतं, याची नोंद घ्या. आता वळूया तिसऱ्या कामाकडे, जे गुंतवणूक करणाऱ्या लोकांसाठी आहे. जर तुम्ही शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडात पैसे गुंतवले असतील तर तुमच्या खात्याला नॉमिनी म्हणजेच वारसदार जोडण्याची 28 फेब्रुवारी ही शेवटची डेडलाईन आहे. जर तुम्ही वारसदार जोडला नसेल तर तुमचं ट्रेडिंग अकाउंट फ्रीज केलं जाईल, म्हणजे तुम्हाला तुमचेच शेअर्स विकता येणार नाहीत की नवीन खरेदी करता येणार नाही. तुमची कष्टाची गुंतवणूक अडकून पडू नये असं वाटत असेल तर हे काम लगेच उरकून घ्या. त्यानंतर चौथं काम, जे प्रत्येकाच्या खिशातल्या मोबाईलशी संबंधित आहे. आज प्रत्येक माणसाकडे 2-3 सिम कार्ड असतात, पण तुम्हाला माहित आहे का की तुमच्या नावावर नेमकं किती सिम कार्ड सुरू आहेत? जर तुमच्या नावावर असलेल्या एखाद्या जुन्या सिम कार्डचा कुणी गैरवापर केला किंवा त्यातून काही फ्रॉड झाला तर पोलीस थेट तुमच्या दारात येतील. त्यामुळे 28 फेब्रुवारीपूर्वी संचार साथी म्हणजेच सॅम पोर्टलवर जाऊन तुमच्या नावावरचे सिम कार्ड तपासा आणि जे तुम्ही वापरत नाहीये ते ब्लॉक करा. ही एक छोटीशी कृती तुम्हाला भविष्यातील मोठ्या पोलीस कारवाईपासून वाचवू शकते. पाचवं काम आपल्या घरातील पेन्शन घेणाऱ्या ज्येष्ठांसाठी आहे. निवृत्ती वेतनधारकांना दरवर्षी आपलं जीवन प्रमाणपत्र म्हणजेच हयातीचा पुरावा जमा करावा लागतो. याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी आहे. जर तुमच्या घरात कुणी पेन्शनर असेल आणि त्यांनी हे प्रमाणपत्र दिलं नसेल तर पुढच्या महिन्यापासून त्यांची पेन्शन थांबेल. मग घराचा खर्च आणि औषधांचा खर्च कसा भागवायचा हा मोठा प्रश्न उभा राहील. त्यामुळे डिजिटल पद्धतीने किंवा जवळच्या बँकेत जाऊन हे प्रमाणपत्र आजच सबमिट करा. 6वं काम आहे आधार कार्ड आणि बँक खातं लिंकिंगचं. तुमचं आधार कार्ड बँक खात्याला सीड आहे की नाही हे एकदा तपासून घ्या, कारण सरकारच्या सर्व योजनांचे पैसे आता DBT द्वारे थेट खात्यात येतात. जर तुमचं बँक सीडिंग स्टेटस इनॅक्टिव्ह असेल तर तुम्हाला PM किसान किंवा इतर कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही. बँकेत जाऊन तुमची KYC पुन्हा एकदा अपडेट करा, जेणेकरून तुमचे पैसे अडकणार नाहीत. 7वं काम आहे आधार कार्ड अपडेट करण्याबाबत. ज्यांनी 10 वर्षांपूर्वी आधार कार्ड काढलं होतं आणि त्यानंतर त्यात कधीच बदल केला नाही, अशा लोकांसाठी सरकारने धोक्याचा इशारा दिला आहे. तुमचे फोटो, पत्ता आणि बायोमेट्रिक्स 10 वर्षात बदलले असू शकतात. त्यामुळे आधार कार्ड अपडेट करणं अनिवार्य आहे. 28 फेब्रुवारीपर्यंत हे काम स्वस्तात किंवा मोफत करण्याची संधी आहे. त्यानंतर मात्र तुम्हाला यासाठी मोठे पैसे मोजावे लागतील किंवा तुमचं आधार कार्डच अवैध ठरवलं जाईल. 8वं आणि सर्वात खतरनाक काम आहे पॅन आधार लिंक करण्याचं. जर तुमचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड एकमेकांशी जोडलेलं नसेल तर तुमचं पॅन कार्ड रद्द केलं जाईल. पॅन कार्ड रद्द झालं तर तुम्हाला बँकेतून 50,000पेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही, नवीन लोन मिळणार नाही आणि कोणतंही मोठं ट्रान्झॅक्शन करता येणार नाही. बँका आता प्रत्येक ग्राहकाचं पॅन स्टेटस चेक करणार आहेत, त्यामुळे हे काम सगळ्यात आधी करा. 9वं काम आहे घरपट्टी आणि पाणीपट्टी भरण्याबाबत. अनेक नगरपालिका आणि महानगरपालिकांनी 28 फेब्रुवारीपर्यंत थकीत कर भरणाऱ्यांसाठी दंडमाफीची योजना आणली आहे. जर तुम्ही या तारखेपर्यंत कर भरला नाही तर 1 मार्चपासून तुम्हाला अव्वाच्या सव्वा दंड आणि व्याज भरावं लागेल. त्यामुळे आपल्या घराचा कर वेळेत भरून पावतीसोबत ठेवा. आणि 10वं सर्वात भयंकर काम आहे GST रिटर्न आणि इन्कम टॅक्स संदर्भात. जर तुम्ही व्यापारी असाल आणि GST नंबर असेल तर 28 फेब्रुवारी ही महत्त्वाची कामं पूर्ण करण्याची तारीख आहे. जर यात चूक झाली तर सरकारी नोटीस आणि मोठा दंड तुमच्या दारावर असेल.
भावांनो आणि बहिणींनो, ही 10 कामं निव्वळ कागदोपत्री सोपस्कार नाहीयेत, तर हे तुमच्या खिशातल्या पैशांचं संरक्षण आहे. जर तुम्ही यातली एकही चूक केली तर त्याचे परिणाम तुम्हाला वर्षभर भोगावे लागतील. 28 फेब्रुवारीची ही शेवटची संधी समजा आणि आजच कामाला लागा. तुम्ही जर ही कामं केली नाहीत तर 1 मार्चला होणारा पश्चाताप कोणीही कमी करू शकणार नाही. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, ही होती ती 10 महत्त्वाची कामं. आता तुम्हाला वाटेल की सरकार दरवेळी असंच काहीतरी सांगत असतं, पण लक्षात घ्या, यावेळी परिस्थिती खरोखर वेगळी आहे. कारण 1 मार्चपासून डिजिटल व्यवहार आणि RTOचे नियम खूप कडक लागू होणार आहेत. मला सांगा, आपल्या कष्टाचे 5,000 रुपये विनाकारण दंडापोटी सरकारला द्यायला कोणाला आवडेल का? नक्कीच नाही. म्हणूनच हा व्हिडिओ फक्त माहिती म्हणून पाहू नका, तर यावर आजच ॲक्शन घ्या. विशेषतः आपल्या लाडक्या बहिणींना योजनेच्या EKYC बद्दल तुमच्या आजूबाजूच्या महिलांना, मैत्रिणींना नक्की कल्पना द्या. कारण एकदा का हप्ता येणं बंद झालं तर पुन्हा सरकारी कचेऱ्यांच्या चक्रा माराव्या लागतील, जे खूप त्रासदायक असतं. आता मला तुमच्याकडून एक छोटीशी मदत हवी आहे. खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की यातलं तुमचं कोणतं काम अजून बाकी आहे. तुमचं पॅन आधार लिंक झालं आहे का? किंवा तुमच्या घरच्या गाडीला ती एक HSRP नंबर प्लेट बसवली आहे का? तुम्ही कमेंट केली तरच मला समजेल की माझ्या किती बहिणींना आणि भावांना नक्की कोणत्या विषयाला मदत हवी आहे. आणि हो, जर तुम्हाला या 10 कामांपैकी कोणत्याही एका कामावर सविस्तर माहिती हवी असेल, जसं की मोबाईलवरून स्वतःची EKYC कसं पूर्ण करायचं, तर कमेंटमध्ये त्या कामाचं नाव लिहा. ज्या विषयावर कमेंट येतील त्यावर मी लगेच व्हिडिओ घेऊन येईल. तुमच्या कमेंट्समुळे मला नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायला खूप प्रोत्साहन मिळेल. जाता जाता एक महत्त्वाची टीप, आपण नेहमी शेवटच्या तारखेची म्हणजे 28 फेब्रुवारीची वाट पाहतो, पण त्या दिवशी ऐनवेळी सरकारी सर्व्हर डाऊन होतो किंवा वेबसाईट चालत नाही आणि मग आपण विनाकारण दंडाच्या कचाट्यात सापडतो. त्यामुळे आजच हा व्हिडिओ पहिल्या किमान तुमचं आधार आणि बँक स्टेटस एकदा चेक करून घ्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सायबर फ्रॉड. KYC करण्याच्या नावाखाली जर तुम्हाला कोणी अनोळखी लिंक पाठवली किंवा फोन करून OTP मागितला तर तो चुकूनही देऊ नका. कोणतीही अधिकृत कामं बँकेत आणि अधिकृत CSC केंद्रावर जाऊनच करा. तुमची आणि तुमच्या पैशांची सुरक्षा हीच माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, ही माहिती जर तुम्हाला मोलाची वाटली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरांपर्यंत तुमच्या मैत्रिणींच्या आणि फॅमिलीच्या WhatsApp ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करा. तुमचं एक शेअर कुणाचे तरी हजारो रुपये वाचवू शकते. अशाच महत्त्वाच्या आणि फायद्याच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि त्या शेजारील घंटी दाबून ऑल नोटिफिकेशन चालू करा. लवकरच भेटूया पुढच्या नवीन माहितीसह. तोपर्यंत आपण आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या.